जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 11वा. भीमदशक. समास 10वा. निस्पृह वर्तणूक नाम. श्रीराम समर्थ. मूर्ख एक देशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, जैसा बहुधा होऊन भोगितो नाना सुखे. म्हणजे मूर्ख माणूस संकुचित दृष्टीने जगाकडे पाहतो. चतुर माणसाचे सर्वत्र बारकाईने लक्ष असते. ज्याप्रमाणे अंतरात्मा अनेक रूपांनी अनेक विविध सुखांचा उपभोग घेतो. पहा, केवळ आपल्या पुरतं जगणं हे देहबुद्धीचं प्राबल्य दर्शवतं. सृष्टीत अनंत जीव जन्माला येतात आणि काळाच्या पडद्याआड निघून जातात. आपला प्रपंच, आपलं घरदार अशा स्वार्थी संकुचित वृत्तीनं देहसुखाच्या आशेनं जे जगतात त्यांच्या मृत्यूची साधी दखलही कित्येक वेळा घेतली जात नाही. काही काळातच अशा व्यक्तींचं नामोनिशाणही उरत नाही. अशा देहासक्त व्यक्तींनं जीवनात येऊन काय कमवलं, काही कमवलं असं म्हणता येईल का? माझं म्हणून पसारा वाढवण्यापेक्षा मी नाहीच असं म्हणून जो अंतरात्म्याच्या पिसाऱ्यातील मोरपीस बनून राहतो तो महंत होय. उदात्ततेनं महंत त्याच्या जीवनाला एका उंचीवर नेतो. म्हणूनच देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी ही समर्थ उक्ती त्याच्या बाबतीत 100% खरी ठरती. मी नुरला संपला की कीर्ती मागं उरते. त्याकरता जीवन यज्ञामध्ये देहबुद्धीची समिधा घालावी लागते. स्वार्थ अहंकाराची पूर्णाहुती द्यावी लागते. महंत अगदी तसंच करतो. समाजात ज्या तत्वाचा तो प्रचार प्रसार करतो त्याच्याशी तो एकरूप झालेला असतो. तुम्ही नुसतं नाम घ्या, मी तुमच्या मागं पुढंच उभा आहे असं सद्गुरू म्हणत. त्याचा अर्थ की ज्या नामासाठी त्यांनी आयुष्य वेचलं त्या नामाशी ते एकरूप पावले होते, तादात्म्य पावलेले होते. जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण या बोधातच त्यांच्या आयुष्याचं सार आलं आहे. हे शब्दांनी समजून घेण्याचं नव्हे तर अनुभूती घेण्याचं शास्त्र आहे. नामधारकाला सद्गुरूंच्या अस्तित्वाची चाहूल लागतेच. त्याच्या जीवनात प्रत्येक कर्मात त्यांचा हात असल्याचं त्याला जाणवतं. एक तत्व नाम ज्यानं घट्ट धरलं, नामाला सर्वस्व वाहिलं, तो देहापुरता उरतच नाही. अशा विशाल जीवाला समर्थ चतुर असं संबोधतात. पहा, हा समास अतिशय चिंतनीय आणि अनुकरणीय अशा या भीमदशकातील महंताच्या गुणवैशिष्ट्यांच्या अभ्यासातील हा अंतिम पडाव आहे. या दशकातील हे 10 समास केवळ अभ्यासापुरते न राहता आपल्या आचरणाचा ते भाग व्हावेत, आपल्या वर्तणुकीचा ते मापदंड ठरावेत. या उद्देशानं त्यातील सारी सूत्र सतत डोळ्यांसमोर ठेवायला हवीत. या वर्तनसूत्रांना प्रमाण मानून आपलं जीवन महंतपणाच्या दिशेनं चाललंय का याचा अंतर्मुख होऊन विचार करावा. तीच या भीमदशकाची फलश्रुती ठरेल. समर्थ आता या समासातून महंताचा जो सर्वोत्तम गुणधर्म समजावून सांगणार आहेत तो म्हणजे निस्पृहता. निस्पृहता हा महंतांच्या सुंदर आचरणाच्या कोंदणात मडवलेला जणू हिराच. निस्पृहता हा शब्द निरपेक्षता या शब्दाच्या जवळपास आहे, पण त्या दोहोतही फरक आहे. अपेक्षा रहित राहणं ही कल्पना ठरू शकते. सामान्य जन अपेक्षांच्या भोवती घुटमळत असतात. निरपेक्ष म्हणजे ज्याला कुठलीच अपेक्षा नाही असा. अर्थात यामध्ये अपेक्षा न धरणारा मी असतोच हे ध्यानात घ्यावं.
मला कुठलीच अपेक्षा नाही असं म्हणणारा एखादा उच्च कोटीचा साधक मीपणानं उरतोच. निस्पृहतेमध्ये मात्र मी उरतच नाही. असा निस्पृह महंत वाऱ्याप्रमाणे असतो. त्याचं अस्तित्व जाणवतं खरं, पण शोधायला जावं तर तो सापडत नाही. त्यामुळं त्याला अपेक्षा असण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. समर्थही वाऱ्यासारखेच. त्यांच्या जीवनचरित्राकडं नजर टाकल्यावर ते एका स्थानी स्थिर राहिलेत. कशावर त्यांचं ममत्व जडलंय, कुठल्या आसक्तीत ते गुंतलेत असं घडल्याचं कुठंच आढळत नाही. असा हा निरपेक्षता आणि निस्पृहता यांच्यातील भेद नीट समजावून घ्यायला हवा. महंताच्या गुणधर्मांचा विचार करताना सृष्टीतील प्रत्येक घटकाशी समर्थ त्याची जेव्हा तुलना करू लागले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अरे हा महंत तर दुसरा तिसरा कुणी नसून अंतरात्म्यासारखाच आहे. विश्वव्यापक अंतरात्म्याचं चिंतन आपण मागच्या अनेक समासांतून अभ्यासलेलं आहे. तो निश्चळ निराकार परब्रह्मासारखा आहे. पिंडात जीवात्मा म्हणून, विश्वात जगदात्मा म्हणून अंतरात्मा जसं कार्य करतो तसं महंत समाजात कार्य करत असतो. अंतरात्म्याचे सारे गुणधर्म महंताच्या ठायी आढळतात. म्हणूनच समर्थ महंताला अंतरात्मा महंत असं विशेषण देताना म्हणतात, तोची अंतरात्मा महंत, तो का होईल संकोचित प्रशस्त, प्रशस्त जाणता समस्त विख्यात योगी. म्हणजे त्या अंतरात्म्यासारखाच महंत असल्यामुळे त्याची दृष्टीही विशाल असते. तो सर्व काही जाणतो आणि तो विख्यात योगीही असतो. पहा, विश्वाला चेतना पुरवणारी एक शक्ती आहे असं विज्ञानानंही मान्य केलंय. जिज्ञासेपोटी त्या शक्तीचा शोध घेण्याचा विज्ञान आजही प्रयत्न करत आहे. परंतु ते या पंचभौतिक सृष्टीतच घोटाळत राहतं. सृष्टीच्या उद्गमबिंदूपर्यंत त्याची काही केल्या मजल जात नाही. विश्वात अव्याहतपणे कार्य चालू असताना ते करवणाऱ्या शक्तीचं, त्या मागील स्रोताचं आकलन विज्ञानाला सुद्धा अजूनही झालेलं नाही. तसं महंताचं देखील कार्य समाजात अखंड चालूच असतं. राम कार्याचा तोच प्रेरणास्रोत आहे, आधार आहे हे पटतं देखील. पण त्याला शोधायचं म्हटल्यास महंत हाती लागत नाही. अंतरात्म्याचं कर्तृत्व जसं विलक्षण आहे, जसा तो प्रत्येकाच्या कार्याशी समरस झालेला आहे, प्रत्येकाचा तो सांगाती आहे, तसं महंत देखील समाज मनाशी समरस झालेला असतो. प्रत्येकाला तो आपल्या सोबत आहे असं वाटतं. म्हणून तर त्याचा गौरव समर्थ अंतरात्मा महंत अशा अतिविशिष्ट विशेषणानं करत आहेत. महंत विशाल व्यापक, तर सामान्य जीव देहबुद्धीमुळं संकुचित असतो. हे समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. पुढे करता भोगता तत्वता, भूमंडळी सर्व सत्ता, त्या वेगळा त्या संज्ञाता, पाहेसा कवनू. म्हणजे सर्व जगात करता भोगता तत्वता अंतरात्माच असतो आणि सर्व भूमंडळावर त्याचीच सत्ता असते. त्याला जाणणारा दुसरा कोणी असूच शकत नाही. तो स्वतःच स्वतःला जाणतो. बघा, जसं अंतरात्मा सर्वांच्या अंतर्यामी वसून कर्मांचा करता भोगता होतो, पण तो दिसत मात्र नाही, तसं महंत देखील समाजकार्याचा जनक असूनही, प्रत्येक कार्याशी समरस असूनही शोधू म्हटल्यास सापडत नाही. वेगळं राहून अंतरात्म्याला जाणणं केवळ अशक्यच. तेच महंतांच्या बाबतीतही लागू होतं. हे सांगताना समर्थ पुढे म्हणतात, ऐसे महंते असावे
सर्वसार शोधून घ्यावे, पाहो जाता न संपडावे एकाएकी, म्हणजे महंताने अशा अंतरात्म्याप्रमाणे असावे, त्याने सर्व शोधून सार ग्रहण करावे आणि कुणी त्याचा शोध घेऊ लागल्यास त्याला सहजासहजी सापडू नये. कीर्ती रूपे उदंड ख्यात, जाणती लहान थोर समस्त, वेश पाहता शाश्वत एकही नाही. म्हणजे त्यांची उदंड कीर्ती झाल्यामुळं कीर्तिरूपाने सर्व त्याला जाणतात, पण एकही वेश शाश्वत नसल्यामुळं ते त्याला ओळखू शकत नाहीत. पहा, महंतानं आसार टाकून देऊन सार तेवढं घ्यावं. अशा आत्मसाक्षात्कारी महंताची कीर्ती लहान थोरांना ठाऊक असते, पण त्यानं कधी एकाच वेशात राहू नये, म्हणजे लोकांच्या हाती तो लागणार नाही. कीर्ती रूपे उदंड ख्यात याचा दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाल्यास त्यातील विरोधाभास समजून घेऊ. सद्गुरू देवप्रियत्व आलं की जनप्रियत्व येतच, जनप्रियत्व आलं की देवप्रियत्व येणं अवघड होतं. ज्यानं स्वस्वरूपाला जाणलंय अशा आत्मज्ञानी महंताला कीर्ती प्राप्त करण्यासाठी वेगळी खटपट करावी लागत नाही. आजकालच्या संतांची प्रवचनं आयोजित करायची म्हटल्यास त्यांची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करावी लागते. मात्र जे आत्मज्ञानी आहेत त्यांच्या पायाशी जग आपसुकच लोटांगण घालतं. कस्तुरीचा परिमळ दरवळावा तशी त्यांची कीर्ती दिगंत होते. केवळ जनप्रियत्वामुळं कीर्ती प्राप्त होऊ शकेलही, पण ती उदंड नसते. एखाद्या क्षेत्रात अमुक एक व्यक्ती अचानक प्रसिद्धीच्या शिखरावर पोचते. त्याची कीर्ती चारी बाजूंकडं चोहूकडं पसरते, पण थोडक्याच काळात त्या व्यक्तीचं नावही विस्मरणात जातं. अशी कीर्ती अल्पायुषी असते. आत्मज्ञानी संत महंतच उदंड कीर्ती प्राप्त करतात. समाधिस्थ होऊन सुमारे 750 वर्ष होऊन गेली तरी ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. देह ठेवून 400 वर्षे उलटली तरीही समर्थांसारखे सद्गुरू त्यांची कीर्ती वाढतच आहे. त्याचप्रमाणे देह ठेवून 100 वर्षे उलटली तरी श्री गोंदावलेकर महाराज त्यांच्या नामाची कीर्ती आपल्यासारख्या असंख्य भवरोग्यांना नामामृताचं प्राशन करवित असतात. ही कीर्ती आत्मबोधातून येते. केवळ बुद्धिप्रधान लोकांनाच नाही तर सर्वांनाच संत महंतांचं विशेषत्व जाणवतं. या कीर्तीमागील मूळ सूत्र असतं ते निस्पृहतेचं. हे सर्वांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. महंतांची निस्पृहता अभ्यासताना मागच्या निरूपणामध्ये आपण महंताचं अंतरात्म्याशी असणारं साधर्म्य अभ्यासलं. महंत समाजाला भगवंत सन्मुख करण्याचं राम कार्य करतो. तो प्रत्येकाचा आधार असतो. प्रत्येकाच्या सुखदुःखात तो सहभागी असतो. देहबुद्धीनं जर त्याला शोधायला गेलं तर मात्र तो सापडत नाही. अशा महंतांची वर्तणूक अगदी निस्पृह असते. आत्मज्ञान प्राप्त केल्यामुळं त्याची कीर्ती कस्तुरीच्या सुवासाप्रमाणे सगळीकडे दरवळते. यासाठी त्याला कुठल्या उपाधीची गरज पडत नाही. रामाला जाणावं आणि पलंगावर पडून राहावं. सगळं जग आपोआप आपल्याकडे येतं असं सद्गुरू सांगत असत. कीर्तिसंपन्न महंत लौकिकापासून दूर असतो असं समर्थ सांगतात. प्रगट कीर्ती ते ढळेना, बहुत जनास कळेना, पाहो जाता आढळेना काय कैसे. म्हणजे त्याची सर्वत्र जी कीर्ती झालेली असते ती कधी कमी होत नाही, पण बहुतेक लोकांना तो प्रत्यक्ष कसा आहे हे कळत नाही. तो कसा आहे याचा पत्ताच कुणाला लागत नाही. बघा, महंताची कीर्ती
कधी कमी होत नाही, पण तो काय चीज आहे याचं लोकांना नीट आकलनही होत नाही. बहुढंगी समाजात तो अडकत नाही. तो जिथं असतो तिथं स्वाभाविकपणे लोक गोळा होतात, त्याच्याशी सलगी करण्याचा प्रयत्नही करतात, पण नंतर त्यांना कळून येतं की तो आपल्यापासून दूरच आहे, अलिप्त आहे. राम कार्य करत असताना महंत स्वतःची निस्पृहता कशी जपतो ते बघूया. एखाद्या मनुष्याची पहिल्या भेटीत प्रथम दर्शनी ओळख पटते, ती त्याच्या पेहरावावरून. पोलीस, पोस्टमन, डॉक्टर, वकील यांची वेशभूषा ठरलेली असते. तसा महंत एका विशिष्ट वेशात असेलच असं नाही. तसं आपण मानत असू तर ते आपलं अज्ञानच मानावं लागेल. आपल्यासारख्यांना शर्ट पॅन्टऐवजी धोतर नेसायला सांगितलं तर तारांबळ उडते, कारण शर्ट पॅन्टच्या सोयीस्करतेच्या उपाधीत आपण अडकलेलो आहोत. महंतांच्या लेखी वस्त्राचं महत्त्व लज्जा रक्षणापुरतंच. वेशभूषा हे महंताचं भूषण नव्हेत. त्याचं भूषण म्हणजे गुरुकृपेनं मिळालेली आत्मस्वरूपाची प्रचिती, त्या योगे प्राप्त झालेली कीर्ती, समर्थ म्हणतात. पुढे, वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, चाळणे विन एक क्षण, जाऊच नेदी. म्हणजे उत्तम वेश हे खरे भूषण नसून दूषणच ठरते, कारण उत्तम कीर्ती हेच खरे भूषण होय. महंत हा मननाशिवाय एक क्षणही जाऊ देत नाही. पहा, संत, महंत, वेश, कीर्ती अशा उपदीत न अडकता सदा निजतत्वात तल्लीन असतो, हरिभजनात रत असतो. हरिनामाच्या स्मरणाशिवाय, रामकार्याच्या विवंचनेशिवाय त्याचा एक क्षण देखील जात नाही. लहान असताना पडताळात बसलेल्या समर्थांना पाहून त्यांच्या आईनं विचारलं, कशाचं रे ध्यान करतोयस? त्यावर ते उत्तरले होते, चिंता करीतो विश्वाची. त्यांच्यासारखा महंत जन्मताच कडकडीत वैराग्य, निस्पृहता घेऊन आलेला असतो. अपराधी जन चुकतच जाणार तेव्हा त्यांना सावरण्याची शक्ती, बुद्धी दे, अशी रामरायाकडं कल्याणकारी विनवणी समर्थच करू जाणे. राम कार्यामधील आपण एक निमित्त आहोत हे जाणून महंत वानरदळ तयार करण्याच्या खटपटीत असतो. समाजात अनेक संस्था कार्यरत असतात, त्यापैकी काहीच प्रसिद्धीस येतात. त्यांच्या कार्यामागं एखाद्या समर्पित व्यक्तीचा सहभाग असतो. ती व्यक्ती नावारूपाला येते, पण मान मराबात अडकल्यानं, म्हणजेच वृत्ती निस्पृह नसल्यामुळं अशी व्यक्ती नेतृत्वाची दुसरी फळी तयारच करत नाही, आणि परिणामस्वरूप कालांतरानं त्या व्यक्तीच्या गैरहजेरीत संस्था कोलमडून पडायला वेळ लागत नाही. निस्पृह असल्यामुळं महंत स्वतःचा मोठेपणा टिकवण्याच्या किंवा तो वाढवण्याच्या भानगडीत न पडता रामकार्य अबाधित चालावं यासाठी नेतृत्वाची दुसरी फळी तयार करण्याच्याच माग असतो. खाणीतून उत्खनन करून बाहेर काढलेला हिरा सुरुवातीला साध्या दगडाप्रमाणेच दिसतो, पण त्याला पैलू पाडल्यावर तो चमकू लागेल हे जवाहीरच ओळखू शकतो. तसं रामकार्य करू शकणारे, महंत होण्याची पात्रता असणारे समाजात कोण कोण आहेत याची पारख एक महंतच करू शकतो. तो सतत अशा व्यक्तींच्या शोधातच असतो. महंतांच्या लोकसंग्रहाचं वर्णन करताना समर्थ पुढे सांगतात, त्यागी ओळखीचे जन सर्व काळ नित्य नूतन, लोक शोधून पाहती मन, परी इच्छा दिसेना. म्हणजे जुन्या ओळखीच्या लोकांना सोडून तो नित्य नूतन लोकांमध्ये
नवीन लोकांमध्ये मिसळतो, त्याच्या मनात काय आहे याचा अंदाज घेण्याचा लोक प्रयत्न करतात, पण त्याला कुठलीही इच्छा किंवा वासना असल्याचे त्यांना आढळून येत नाही. पहा, राम कार्यासाठी महंत लोकांमध्ये मिसळतो खरं, पण ओळखीच्या लोकांमध्ये तो फार काळ थांबत नाही. एकदा का लोकांना कार्याची माहिती रूपरेषा आखून दिली की तो त्यांच्यात फक्त सत्तारूपानं राहतो आणि कार्याचा प्रसार करण्यासाठी नवनवीन लोकसमुदायात दाखल होतो. ज्याच्या अंगी निज भूमिका स्थिरावलेली आहे त्यालाच हे शक्य आहे, अन्यथा लोकरंगात मिसळल्यावर निजतत्व हातून निसटण्याचा मोठा धोका असतो. म्हणूनच समर्थांनी आत्मज्ञान संपादन करायला प्राधान्य दिलं आहे. महंत लोकांतात म्हणजे अनेक लोकांत असतो, पण त्यात तो बांधला जात नाही. लोक त्याचे गोडवे गातात, पण तो त्यात कधीच रमत नाही. त्याचं वागणं कसं असतं ते सांगताना समर्थ पुढे लिहितात. पुरते कोणाकडे पाहेना, पुरते कोणाशी बोलेना, पुरते एके स्थळी राहेना, उठून जातो. म्हणजे तो कोणाकडेही पुरते पाहत नाही, कोणाशीही पुरते बोलत नाही, तोंड भरून बोलत नाही, दीर्घकाळ एका ठिकाणी राहतही नाही, तेथून उठून निघून जातो. जाते स्थळ ते सांगेना, सांगितले तेथे तरी जायेना, आपुली स्थिती अनुमाना, येवोच नेदी. म्हणजे आपण कुठे जाणार ते कोणाला सांगत नाही. समजा कदाचित सांगितले तर तेथे तो मुळी जातच नाही. आपण कुठे आहोत याचा कोणाला थांगपत्ताच लागू देत नाही. पास तयार होतील अशा दृष्टीनं महंत मोकळेपणानं कोणाकडं पाहत नाही, पल्हाळीक बोलत बसत नाही, फार काळ एकाच ठिकाणी राहत नाही. कसल्याच उपाधीत न अडकता तो स्वतःचं निस्पृह तत्व जपत असतो. इतकंच काय, तो कुठं कधी कसा निघून जाईल याचा पत्ताही कोणाला लागत नाही, किंवा सांगेल एखादं ठिकाण आणि जाईल दुसऱ्याच ठिकाणी. अशा निस्पृह महंताची आणखी काही वैशिष्ट्य आपण पुढे पाहणार आहोत. रामकार्यात अंतरात्म्याप्रमाणे व्यापून असलेला महंत त्याच्या निस्पृहतेमुळं कशात गुंतत नाही. एकीकडं जनप्रेम, धनसंपदा इत्यादी उपाधींपासून तो ठराविक अंतर राखून असतो, तर दुसरीकडं तो नित्य एकांतात स्वस्वरूपामध्ये स्थिर असतो, निजानंदी निमग्न असतो. हीच महंतांची निस्पृह वर्तणूक होय. महंतांची मनोधारणा लोकधारणेपेक्षा निराळी असते. त्यांचं आचरण सामान्यांच्या आकलनापलीकडचं असतं. महंतांची वर्तणूक आपल्यासारख्यांच्या तर्कांना तर्कवणारी, अर्थात आपले तर्क चुकीचे ठरवणारे असते. आपले तर्क हे देहबुद्धीवर आधारलेले असतात. म्हणजे कसे, चांगलं शिकून सवरून नोकरीधंदा करावा, प्रपंच थाटावा, पैसा कमवावा, सुखोपभोग घ्यावा आणि जमलं तर परमार्थ करावा, असा आपला तर्कावर आधारित देहसुखाचा विचार असतो. त्याला अनुसरूनच आपलं कर्माचरण चालू असतं. अशा तर्काधिष्ठित दृष्टिकोनातून संत जीवनाकडं पाहू गेल्यास आपल्या तर्कांना सपशेल चुकवणारं असं त्यांचं वर्तन असतं. सामान्यजन त्यांच्या जीवनात देहबुद्धीच्या आधारे ज्या तर्कांची मांडणी करतात, तेच तर्क संतांच्या जीवनाचा अभ्यास करताना कुतर्क होतात. संत महंतांना आपण देहधारी मनुष्यच समजतो. आपल्या जीवनातील तर्कांच्या आधारे त्यांच्या कृतींकडे बघतो. इथंच आपली चूक होते. महंत एके ठिकाणी जास्त काळ राहत नाहीत. कुठं चाललोय हे तो सांगत नाही.
समजा सांगण्याची वेळ आलीच तर तो सांगतो एक ठिकाण आणि जातो मात्र दुसऱ्याच ठिकाणी. लोकी केले ते चुकावी, लोकी भाविले ते उलथवी, लोकी तर्किले ते दावी, निर्फळ करुनी. म्हणजे लोकांनी काही अनुमान केले तर ते चुकीचे ठरवितो. लोकांनी काही कल्पना केली असेल तर त्याच्या उलट करतो. लोकांनी जे तर्क केले असतील ते तो निष्फळ करतो. महंत लोकांनी त्यांच्याबद्दल बांधलेला अंदाज फार उलटसुलट करून टाकतो. व्यवहाराच्या बाजूनं आपण जसा विचार करू तसं महंताच्या जीवनात घडत नाही. आपण आपलं घरदार संपत्ती सांभाळून असतो. कुठं बाहेरगावी जायचं झाल्यास कडी कोंडे लावून घराला 2-2, 4-4 कुलप लावणारी आपण मंडळी. अर्थात हे गैर नाहीये, पण महंत कसा असतो, तो कशाचाही विचार करत नाही, घरादाराचा विचार करत नाही. एकदा का निघाला की तो पाठीमागे पाहत नाही, तो पुढे पुढे जात राहतो. हे त्याचं वागणं व्यवहार्य नसतं, पण तो त्याचा नित्यनियम, तो त्याचा गुणधर्म असतो. आपल्यापैकी कोणी तसं वागेल का? असं वागायला कोणी धजावेल का? अर्थातच नाही, आणि तसं कोणीही करूही नये. एखाद्या पिक्चरमध्ये, मालिकेमध्ये साहसी दृश्य दाखवताना त्याच्या खाली एक टीप येते की सदरील दृश्य तज्ज्ञांच्या देखरेखीखाली किंवा ती कम्प्युटराइज केलेली आहेत, चित्रित केलेली आहेत. घरी तसं करण्याचा प्रयत्न करू नये. त्याप्रमाणे संत चरित्रातील प्रसंगांचं जशाच तसं अनुकरण करणं आपल्याकरता योग्य ठरणार नाही. त्यांच्या लीला आपल्या स्वाध्यायासाठी असतात. त्यामागील तत्व सूत्र मात्र जरूर समजून घ्यायला पाहिजेत. सामान्यजन आणि महंत यांच्यातील वैचारिक भिन्नता दर्शवणारी समर्थांची पुढची ओवी आहे. लोकांस पाह्याचा आदर, तेथे याचा अनादर. लोक सर्व काळ तत्पर, तेथे याची अनिच्छा. म्हणजे लोकांना दृश्य पाहण्याची आवड असते, तेथे महंताला अनादर वाटतो. लोक सर्व काळ ज्यासाठी अतितत्पर असतात त्या गोष्टींची महंताला अनिच्छा असते. लोकांना जे पाहायला आवडतं, जे पाहावंसं वाटतं, हवंसं वाटतं, ज्या गोष्टीत त्यांचं मन रमतं त्या गोष्टींविषयी महंतांच्या मनात तीव्र अनिच्छा असते. उपाधी मिळाल्यानं लोकांना आनंद वाटतो, तर महंत मान सन्मान, संपत्ती, लोकप्रियता यांपासून दूर असतो, दूर राहतो. त्याच्या मनात अपेक्षा अशी नसतेच. मुळी महंतांची उपजतच निस्पृह वृत्ती असते. रामकृष्ण परमहंस ते तर एका हातात माती आणि एका हातात सोनं घेऊन गंगेत सोडून द्यायचे, कारण दोन्हींचं मूल्य त्यांच्या लेखी सारखंच होतं. कुणीतरी त्यांच्या उशाखाली काही पैसे ठेवले होते. रामकृष्ण परमहंसांनी उशीवर डोकं ठेवतात विजेचा धक्का बसावा तसं ताडकन ते उठले. त्यांचे हातपाय वाकडे होऊ लागले. इतकी त्यांची पैशाबद्दल अनासक्ती होती. आता आपल्याबद्दल प्रामाणिकपणे विचार करून बघा बरं. आपण संतांकडे कशासाठी जातो? आपण जातो ते प्रापंचिक सुख मागण्यासाठी, धनसंपदा वाढावी यासाठी. जो स्वतःच परीस आहे त्याच्याकडं जाऊन आपल्या जीवनाचं सोनं करून घेण्याऐवजी आपण त्याच्याकडं सोन्या नाण्यांची मागणी करावी, याहून दुसरं दुर्दैव ते कुठलं? अशा संत महंताला समर्थ योगेश्वर असं गौरवितात. एक कल्पिता कल्पेना ना तर्किता ही तर्केना, कदापि भविता भावेना. योगेश्वर म्हणजे याप्रमाणे महंतांविषयी कल्पना करू जावे.
तर तेही जमत नाही. नाना तर्क करू जावे तर तर्क करणेही अशक्य होते. त्यांच्याविषयी काही भावनाही करता येत नाहीत. असा तो विलक्षण योगेश्वर असतो. पहा, ज्याची स्थिती कल्पनेनं कल्पता येत नाही, तर्कानं आकलन होत नाही, मनुष्य बुद्धीला उमगत नाही, असा तो महंत म्हणजे योगेश्वरच. महंताला ओळखण्याचे आपले सर्व आडाखे साफ फसतात. भावना त्याला समजावून घेण्यात कमी पडतात. अशा महंताला समर्थ एका विलक्षण उंचीवर घेऊन जातात. ज्ञानेश्वर महाराजांना शोभून दिसणाऱ्या योगेश्वर या नामाभिधानानं समर्थांना महंतांचा गौरव करावासा वाटतो. त्यातच महंतांची थोरवी दडलेली आहे. असा महंत लोकांना कोणती शिकवण देतो, त्याच्याकडून रामकार्य कसं करून घेतो, याचं विवेचन समर्थ आता करत आहेत. ते पुढं सांगतात, ऐसे अंतर सापडेना, शरीर ठाई पडेना, शन एक विषंबेना कथा कीर्तन. याप्रमाणे महंतांच्या अंतरंगात काय चालले आहे हेही लोकांना कळून येत नाही आणि शरीराने गाठ पडणेही कठीण जाते. मात्र महंत कथा कीर्तनात क्षणभरही खंड पडू देत नाही. लोक संकल्प विकल्प करीती, ते अवघेची निर्फळ होती. जनाची जना लाजवी वृत्ती, तेव्हा योगेश्वर. म्हणजे लोक त्याच्या संबंधी जे जे संकल्प विकल्प करतात ते सर्व निष्फळ होतात. त्यामुळे लोकांना स्वतःलाच स्वतःची लाज वाटू लागते. अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल दिसून येते. तो योगेश्वर आहे असे जाणावे. लोकांच्या तर्कांना दूषणांना उत्तर देण्याच्या भानगडीत तो पडतच नाही. तो वाद विवादही करत नाही. तो फक्त त्यांच्या तत्वाला सांभाळून जो सोबत येईल त्याला बरोबर घेऊन कार्यावर लक्ष केंद्रित करतो. कारण योग्य वेळ आली की इतर लोकही हळूहळू त्याच्या तत्वविचारांशी जोडले जातील याबाबत तो निशंक असतो. हातातील कार्य बाजूला ठेवून समाज मनावर प्रभाव पाडण्यात वेळ घालवण्यापेक्षा रामकार्य पुढे नेण्यात तो अधिक आग्रही असतो. त्यामुळं त्याची कामाप्रती असलेली निष्ठा, कार्याचा उरक, त्याची चिकाटी, हातोटी पाहून त्याच्या कार्यात अडथळे निर्माण करणारे आपोआप लज्जित होतात, खजील होतात. महंत अत्यंत निस्पृह असल्यानंच हे शक्य होतं. अविरत कार्यात मग्न असताना तो कुठल्या लौकिकाची, उपाधीची, अगदी तो करत असलेल्या कार्याच्या प्रमुख पदाचीही अपेक्षा बाळगत नाही. पण अशा निस्पृह महंतांच्या माग जगच मग उपाधी घेऊन धावू लागतं. महंताच्या अवतीभोवती मतलबी प्रापंचिकांचा जास्त वावर असतो असं सद्गुरू म्हणत असत. रामकार्य हाती घेतलेल्या महंताला वेगवेगळे स्वभाव असलेल्या लोकांमध्ये राहावं लागतं. त्यांच्या पातळीवर उतरून बोलणं चालणं करावं लागतं. असं असतानाही तो आपला एकांत मात्र टिकवून ठेवतो. बहुत शोधून पाहिले, बहुतांच्या मनास आले, तरी मन जाणावे साधले. महत्कृत्य म्हणजे महंतांच्या कार्याविषयी, चारित्र्याविषयी अनेक लोक शोध घेतात. या गोष्टी जर त्यांच्या मनात आल्या तर मग फारच थोडे कार्य साधले गेले आहे असे समजावे, असे जाणावे. बघा, समाजातील सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन
महंत राम कार्य करत असतो. लोक तर्कानं त्याची चापपणी करत असतात. बारकाईनं त्याच्या कार्याचं निरीक्षण करत असतात. अनेक जण तर त्याच्या कार्याचा विपरीत अर्थ काढू पाहतात, त्याचा अवमान करतात. पण महंतावर त्याचा काही एक परिणाम होत नाही. त्याची कमालीची निस्पृह वृत्ती, त्याचं शुद्ध व पारदर्शक आचरण लोकांचे सर्व संशय दूर करतं. सत्यता पटली की मग तेच लोक महंताच्या कार्यात हररीनं सहभागी होऊ लागतात. महंताचं इस्पित पूर्णत्वाला कसं जातं? राम कार्य अखंडित राखण्यासाठी त्याच्या कार्याचा झपाटा कसा असतो याचं आपण चिंतन पुढे पाहणार आहोत. या समासाचाच नव्हे तर या भीम दशकाचाही निरोप घेताना समर्थांचा महंत आपल्या आंतरिक वाटचालीतील दीपस्तंभ ठरावा अशी प्रार्थना करूया आणि महंताचं आचरण हे आपलं जीवनसूत्र ठरावं. या दृष्टीनं या समासाच्या अंतिम टप्प्याचं चिंतन करूया. समाजात वावरत असतानाही महंत कुणाशी बांधला न जाता अंतर्यामी एकांतात असतो, स्वस्थित असतो. तो उपाधीत अडकत नाही. त्याला तर्कानं ना अनुमानिता येतं ना कल्पनेनं कल्पिता येतं. प्रपंचातील एखादं काम असो किंवा समाजकार्य असो, ते करताना आपल्या पुढं अडचणी येतात. विरोध मोडून काढण्यासाठी मग सामान्य मनुष्य राजकारण करतो. आपल्या मताशी सहमत असणाऱ्या लोकांचं संघटन करतो, दबाव तंत्र वापरतो आणि आपलं काम पुढं रेटण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच समाजामध्ये दुही माजवून गटतट किंवा संप्रदाय निर्माण करून बहुजनांपासून वेगळा होऊ पाहतो. हे करत असताना त्याच्यावर दोषारोप झाले तर तो स्वतःची बाजू कशी बरोबर आहे हे पटवण्याची केविलवाणी धडपड करतो. महंताचं मात्र तसं नसतं. राम कार्य करत असताना महंतालाही अनेक विघ्न येतात. समाज त्याच्या कार्याकडं चिकित्सक दृष्टीनं बघत असतो. प्रसंगी त्याला दूषणं देत आनंद मिळवण्याचाही प्रयत्न करतो. परंतु सर्व व्यापक चतुर असणारा महंत त्याच्या अंगांच्या विविध गुणांच्या मदतीनं अशा विरोधाला वेगळ्याच भूमिकेतून कसा तोंड देत असतो याचं सुंदर वर्णन समर्थ करत आहेत. ते पुढे सांगतात. बहुत शोधून शोधून पाहिले, बहुतांच्या मनास आले, तरी मग जाणावे साधिले महत्कृत्य. म्हणजे महंतांच्या कार्याविषयी चारित्र्याविषयी अनेक लोक शोध घेतात. या गोष्टी जर त्यांच्या मनास आल्या तर मग फारच मोठे कार्य साधले गेले आहे असे जाणावे. अखंड एकांत सेवावा, अभ्यासची करीत जावा, काळ सार्थकची करावा जनासहित. म्हणजे महंताने अखंड एकांत करावा, सतत अभ्यास करीत असावे आणि स्वतःसहित लोकांचा वेळही सार्थकी लावावा. लोकांमध्ये मिसळताना एकांत खंडित होणार हे सामान्यांच्या बाबतीत घडतं. पण काम कुठलंही असो, आसपास लोक कितीही असो, महंत स्वतःचा एकांत भंगू देत नाही. हे या ओवीचं सौंदर्य आहे. ती महंतांच्या अंतरंगांची अत्युच्च अवस्था आहे. कार्याची प्रेरणा तोच, धुरा वाहणाराही तोच असं असूनही तो या साऱ्यांपासून अलिप्त आहे. इथं एकांत आणि एकटेपण यातील सूक्ष्म फरक ध्यानात घ्यायला हवा.
एकांत आपल्यासाठी एकटेपणा ठरतो, कारण आपण त्यावेळी फक्त दृश्यासंबंधीच विचारात मग्न राहतो. पण एकांत मिळाला की महंतांच्या मनात ग्रंथ, वेदांत, उपनिषद यातील सिद्धांत, सूत्र यांची आंदोलनं सुरू होतात. त्यांचा रामकार्यात कसा उपयोग करून घेता येईल याचाच त्याला ध्यास लागलेला असतो. एकटेपणामुळं आपला वेळ व्यर्थ जातो, तर एकांतातील चिंतनामुळं महंताला नवचैतन्य प्राप्त होतं. त्या योगे तो लोकांना त्याची तत्व समजावीत भगवंत सन्मुख करत राहतो व त्याचा वेळ सार्थकी लागतो. प्रपंचिकांना योग्य विचारधारा देऊन त्यांचं जीवन कृतार्थ करण्याचा प्रयत्न करत राहणं हे महंताचं महत्कार्यच होय. मनोबोधात महंताचं अंतरंग उलगडताना समर्थ म्हणतात, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, ज्याचं अंतरंग नवनीता समान मऊ आहे, जो स्नेहल आहे. अशा महंतांच्या मनात क्रोध, द्वेष, मत्सरादी षड्रिपू कसे बरं असतील. दृश्यातील त्रिगुणांचे रंग ढंग स्वप्नवत आहेत. हे आत्मानंदी निमग्न असणारा महंत जाणून असतो. प्रपंचात राहून त्यापासून अलिप्त कसं राहायचं ही कला त्याला अवगत असते. आपल्या आचरणातून त्या कलेचा आविष्कार घडवून आणत एका आदर्श वर्तणुकीचा वस्तुपाठच तो समाजासमोर ठेवत असतो. महंतांची अशी आंतरिक ठेवण उलगडल्यानंतर समर्थ आता आपल्याला त्याच्या कार्याची व्याप्ती, लोकांकडून लोकांसाठीच काम करून घेण्याची त्याची हातोटी या बाबींविषयी सांगत आहेत. ते पुढे म्हणतात, उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे, परी गुप्त रूपे. म्हणजे त्याने स्वतः उत्तम गुण संपादन करावे आणि लोकांनाही शिकवावे. अखंड लोकसंग्रह करीत असावे, पण हे सर्व गुप्तपणे कुणाला कळू न देता करावे. बघा, राजहंस जसा पाण्यात मिसळलेलं फक्त दूध शोषून घेतो, तसं विवेक विचारानं महंत दृश्यातील उत्तम तेवढं स्वीकारतो, त्यावर मनन चिंतन करतो, त्यानुसार स्वतःचे आचरण करून लोकांनाही तसं करावं, लोकांनीही तसं करावं यासाठी त्यांना प्रोत्साहित करतो. अशा रीतीनं तो उदंड समुदाय तयार करतो. तोच त्या समुदायाचा प्रेरणास्त्रोत असतो. राजकारणातील नेत्यांना जनतेशी सतत संवाद साधणं कठीण असतं, पण त्यांचं आचरण, संभाषण, देहबोली यांचा परिणाम समाजावर होतच असतो. स्वच्छ प्रामाणिक नेत्यांच्या बोलण्या वागण्यातून समाजाला प्रेरणा मिळत असते. महंताचंही तसंच असतं. समाज मन प्रफुल्लित करत तो प्रत्येकाला भगवंत सन्मुख करत असतो. मात्र हे त्याचं उदंड कार्य गुप्त रूपानं चालत असतं. आपल्यासारख्या देहबुद्धीच्या मंडळींना झोप, आराम अशा चोचल्यांची गरज असते. मात्र देहभाव विसर्जित केलेल्या महंताला उसंत अशी नसतेच मुळी. स्वतः आघाडीवर राहून तो अविरत काम करत असतो. मठ स्थापना किंवा एखाद्या संस्थेची निर्मिती
हे त्याचं उद्दिष्ट नसतं, तर लोकांचं जीवन सार्थकी लागावं या तळमळीनं तो झटत असतो. त्यामुळं लोकांना शाब्दिक उपदेशांचे ढोस पाजण्याची वेळ त्याच्यावर येत नाही. त्याची कामाची लगबगच लोकांसाठी शिकवण ठरत असते, असं समर्थ म्हणतात. अखंड कामाची लगबग उपासनेस लावावे जग, लोक समजोन मग आज्ञा इच्छिती. म्हणजे अखंड कामाची घाईगर्दी सुरू असावी. अनेक लोकांना त्याने भगवंताची उपासना करण्यास प्रेरणा द्यावी. म्हणजे मग त्याची ती तळमळ बघून लोक त्याच्या आज्ञेची इच्छा करू लागतात, स्वतःला त्याचे सेवक मानू लागतात. पहा, महंत देहानं कार्यात व्यस्त, तर मनानं स्वस्वरूपात मस्त असतो. हे त्याला शक्य होतं ते केवळ निस्पृह वृत्तीमुळं. निस्वार्थी व्यक्ती देहानं इतरांच्या कल्याणासाठी सतत धडपडत असते, पण मनानं ती कशात अडकतही नसते. तुरटी जशी पाण्यातील गाळ तळाशी बसवते, तसं निस्पृहता समाज मनातील कलुषितपणा, आळस, संकुचितपणा, संशय, कुविचार रूपी गाळ तळाशी बसवून सात्विकता, उद्यमशीलता, उदारता, सद्भावना यांची जोपासना करत समाजाला ईश्वराभिमुख करण्यास महंताला सहाय्य करते. त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट उपसण्याची महंताची तयारी असते, कारण त्याला ठाऊक असते की आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निर्फळ, साक्षेपे विन केवळ वृथापुष्ट. म्हणजे आधी कष्ट करावेत आणि मग फळाची अपेक्षा ठेवावी. कष्टच केले नाहीत तर कार्यसिद्धी होत नाही. जो कष्ट करीत नाही तो कुच कामाचा समजावा. याचाच अर्थ केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे या उक्तीची पुनरावृत्ती या ओवीमधून दिसून येते. वृथापुष्ट अर्थात ऐतखाऊ मंडळींची समर्थांना फार चीड आहे. प्रयत्नाविना राहणारा, लोकांनी बहाल केलेला मान सन्मान स्वीकारून ढेरीवरून हात फिरवणारा महंत समर्थांना नकोच आहे. कष्ट न करता फळाची अपेक्षा करणं हे निव्वळ ढोंग आहे, असं समर्थ स्पष्टपणे सांगत आहेत. महंतानं देहाला सतत कार्यमग्न ठेवावं व त्याचबरोबर मनानं हरिभजनात दंग असावं, ही समर्थांची शिकवण आहे. अशी अवस्था साधनाभ्यासातून व गुरुकृपेनं त्याला प्राप्त होते. महंताच्या ज्या आणखी एका वैशिष्ट्याचं वर्णन समर्थांनी या समासाच्या शेवटी केलेलं आहे, ते फक्त चिंतनीयच नव्हे तर अनुकरणीय आहे. स्वतःचं प्रस्थ माजविणं, नाव मोठं करणं, स्वतःची वाहवा करून घेणं महंताच्या दृष्टीनं अत्यंत अशोभनीय आहे, तिरस्करणीय आहे. निस्पृह महंत या गोष्टींची अजिबात तमा बाळगत नाही. उलट तो स्वतःला लुटवून घेण्यासाठी तयारच असतो. नेतृत्वाची दुसरी तिसरी फळी तयार करण्याकामी महंताच्या या वृत्तीचा फार उपयोग होताना दिसून येतो. प्रतिनिधित्व देण्याच्या आजच्या जमान्यातही हे सूत्र लागू पडतं. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी मन विचारांची बैठक महंताकडून शिकण्यासारखी आहे, असं समर्थ सांगतात.
लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणून धरावे जवळी दुरी. म्हणजे अनेक लोक पारखून त्यांचा अधिकार जाणून घ्यावा आणि त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना जवळ करावे, अन्यथा दूर सारावे. बघा समर्थ किती सुंदर इथं शिकवण देत आहेत. ज्याच्याकडं क्षमता आहे, पात्रता आहे, इच्छा आहे, जीवन ध्येय गाठण्याची ज्याची आंतरिक तयारी आहे, अशा व्यक्तींना महंत शोधून काढतो, त्यांना जाणून त्यांच्या अधिकारानुसार राम कार्यात सहभागी करून घेतो. अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते, जाणून शोधावी चित्ते नाना प्रकारे. म्हणजे ज्याचा जसा अधिकार असेल त्याच्याकडून त्या प्रकारे योग्य ते काम करून घ्यावे. लायकी नसताना कार्य सांगितले असता ते व्यर्थ जाते. म्हणून अनेक प्रकारे लोकांच्या अंतरंगाचा शोध घ्यावा. पहा, सामान्य जीवाला राम कार्याचा पसारा पेलणं दुरापस्त खूप लांबचं असतं. ते झेपण्यासाठी योग्य ती अधिकारी व्यक्तीच हवी. पात्रता शक्ती नसेल तर रामकार्य खंडित होण्याचा धोका उद्भवतो. म्हणून महंतानं लोकांचे अंतरंग चांगले तपासून त्यातून योग्य समक्ष अशा अधिकारी व्यक्तीच्या खांद्यावर रामकार्याची धुरा सोपवावी. असं केल्यानं महंताच्या कीर्तीला बाधा येत नाही किंवा तो कधी विस्मरणात जात नाही. ज्योत से ज्योत जगाते चलो या उक्तीनुसार शक्ती आणि युक्तीनं एक महंत दुसरा महंत तयार करत राहतो आणि ही महंत शृंखला लोक समुदायाला भवसागर पार करून देण्यात हातभार लावत असते. प्रथम उत्तम साधक आणि पुढं आत्मज्ञानी झालेला महंत ज्या समाजाचा आध्यात्मिक पुढारी असतो, तो ज्या समाजाला प्रापंचिक आणि पारमार्थिक दृष्ट्या वरच्या पातळीवर उचलून घेतो आणि प्रत्येकाला परम तत्वांची भेट घडवून आणण्यास प्रयत्नशील असतो, तेव्हा आपण सुरुवातीला उत्तम साधक बनण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे या भीम दशकाला न्याय दिल्यासारखं होईल. हे सर्वांनी ध्यानात ठेवावे. अधिकार पाहोन कार्य सांगणे, साक्षेप पाहोन विश्वास धरणे, आपला मगज राखणे काहीतरी. म्हणजे ज्याचा त्याचा अधिकार पाहून त्याला अनुसरून त्याला कार्य सांगावे. त्याची काम करण्याची कुवत पाहून त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि काही झाले तरी आपले महत्त्व कायम राखावे. हे प्रचितीचे बोलिले, आधी केले मग सांगितले, मानेल तरी पाहिजे घेतले कोणी एके. म्हणजे हे बोलणे अनुभवाचे आहे. आधी स्वतः करून मी लोकांना सांगितले आहे. माझे म्हणणे ज्याला पटत असेल त्याने यापासून बोध घेतला पाहिजे, असं या ओवीमध्ये समर्थ सांगत आहेत. महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देसी. महंताने दुसरे नवीन महंत करावेत आणि त्यांना युक्ती किंवा बुद्धीने शहाणे करावे. त्यांना ज्ञान संपन्न करून देशाच्या निरनिराळ्या भागात पाठवावे. याप्रमाणे दशक 11वा भीम दशक या दशकामध्ये समर्थांनी या शेवटच्या समासामध्ये निस्पृह वर्तणूक नाम या समासामध्ये आपल्यासाठी अतिशय
सुंदर, अतिशय चिंतनीय आणि अनुकरणीय असा आपल्याला महंताबद्दलच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास सांगितलेला आहे. आणि हा समाज जसा आपण अभ्यासला आहे आत्तापर्यंत, हा दशक जसा अभ्यासलेला आहे तसा आपल्या आचरणात तो आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह वर्तणूक नाम समाज 10वा. जय जय रघुवीर समर्थ.